दरम्यान खासदार विनायक राऊतांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधलाय। उदय सामंत म्हणजे निरुद्योगी उद्योग मंत्री आहेत असं खासदार विनायक राऊत म्हणाले। सामंत यांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवले असं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर सामंत आणि केसरकरांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये उडी मारून आपापला स्वार्थ साधलेला आहे असा निशाणा सुद्धा विनायक राऊत यांनी साधलाय। महानंदा डेअरीची असलेली मालमत्ता, शेकडो एकरची मालमत्ता, या मालमत्तेवर गुजरातचा आणि गुजरातच्या अमूलचा डोळा असल्यामुळे त्या अमूलच्या घशामध्ये घालण्यासाठी NDDBच्या मार्फत अमूलच्या घशात महानंदा घालण्याचा डाव हा आखला गेलेला आहे। परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये ह्यांना महाराष्ट्रातून शेकडो प्रकल्प मोठमोठे गुजरातच्या घशात जात आहेत, त्याची यांना ना खंत ना लाज ना शरम, उलट काही झालं तरी आदित्य ठाकरेंच्या नावावर खापर फोडण्याचा एकमेव धंदा ह्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत करतायत। बाकी दुसरं काय त्यांच्या हातात राहिलेलंच नाही आहे। ते दीपक केसरकर आणि उदय सामंत हे दोन्ही बाडगे जे आहेत त्या बाडगा अधिक कोडगा जसं म्हणतो तसं हे आहे। त्यामुळे ते तुम्ही ज्यांनी आजपर्यंत अनेक पक्षांतर केली, वेगवेगळ्या पक्षांच्या डबक्यामध्ये उडी मारून आपला राजकीय स्वार्थ साधला, त्यांना फक्त आरोप करण्यासाठी उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांच्या पलीकडे कोण नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।